हॅलो भाऊ नमस्कार, मी विशाल पाटील. मी तुम्हाला दाखवत आहे इलेक्ट्रिकल पॅनेल्स, एल टी पॅनेलमध्ये हा APFCचा पॅनेल आहे आणि हा आपला मेन पॅनेल आहे. हा मेन पॅनेलचा आहे. हा मेन पॅनेलचा मीटर आहे जे कंडमनेशन वगैरे दाखवतो, कंडमनेशन उलटी. आणि हे असं बॅक बटन दाबला की आधी दाखवणं आपल्याला KWH. बघा हे आले आपलं KWH. ओके. त्यानंतर आता आपल्याला व्होल्टेज चेक करायचा आहे. व्होल्टेज आता आपण चेक करणार आहे. चेक केलं आहे चेक केलं. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला 3 फेज व्होल्टेज दाखवते आहे. त्यानंतर आता आपण सिंगल फेज व्होल्टेज बघू शकतो. याच्यामध्ये आता सिंगल फेज व्होल्टेज दाखवत आहे हे मीटर सिंगल फेज व्होल्टेज. त्यानंतर आता आपण ॲम्पियर चेक करूया किती ॲम्पियर चालू आहे. ह्याचा ॲम्पियर दाखवत आहे 3 फेजचा ॲम्पियर सेपरेट आर फेज, वाय फेज आणि बी फेजचा लोड किती आहे ते दाखवतो. ॲम्पियरमध्ये लोड दाखवतो. त्यानंतर आता हे आपल्याला वॅटेजमध्ये दाखवणार की बाबा किती वॅटचा लोड चालू आहे आपलं प्रत्येक फेजवरती. म्हणजे पहिला जो दाखवतो आहे तो आर फेज, वाय फेज आणि बी फेज या तिन्ही फेजचं वॅटेजमध्ये लोड दाखवते. इथं आपण पॉवर फॅक्टर चेक करायचा आहे. पॉवर फॅक्टर किती आहे. तर पॉवर फॅक्टर आहे 0.95. ओके. हा मेन पॅनेल आहे. त्यानंतर हा आहे आपला APFC पॅनेल. हा आपला APFC पॅनेल आहे बघा. 160 kVAR APFC पॅनेल आहे हा. ओके. हा APFC पॅनेल. हा आपल्या बिल्डिंगचा मेन पॅनेल आहे. ही बिल्डिंग टोटल 5 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि या 5 फ्लोअरच्या बिल्डिंगला प्रत्येक फ्लोअर हा इथूनच सप्लाय केलेला आहे.